रात्रीच्या जेवणासाठी काय बनवावं सुचत नाही आणि काहीतरी हलकं फुलकं हवं आहे, तर ही रेसिपी फक्त तुमच्याकरता आहे. कारण मी आज बनवत आहे अगदी सोपा, सुटसुटीत, चवदार आणि हलका फुलका असा व्हेज पुलाव. तर नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी मोकळा, सुटसुटीत असा व्हेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम तर एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाटी बासमती पुलाव राईस घ्यायचे आहेत. ते 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे तांदूळ आपल्याला अर्धा तासाकरिता सोक करून ठेवायचे. सोक केल्याने काय होतं, तांदळामध्ये जे स्टार्च असतं ना ते निघून जातं आणि आपले हे पुलाव मस्त असे मोकळे होतात. त्याचकरिता कधीही पुलाव किंवा बिर्याणी करायची असेल ना, तर सर्वप्रथम तांदूळ कमीत कमी अर्धा तासासाठी सोक करून मगच यूज करायचे, जेणेकरून आपला कुठलाही पदार्थ छान असा मोकळा आणि सुटसुटीत होतो. एक अर्धा तासामध्ये हे तांदूळ मस्त असे सोक होतात, तुम्ही बघू शकता. चला तर मग आता पुलाव बनवायला सुरुवात करूया. तर पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या आपण पाहून घेऊ. तर इथे मी बीन्स, गाजर, फुलगोबी, ढोबळी मिरची, बटाटा, फ्रोझन मटार मी घेतलेले आहेत. तुम्ही फ्रेश मटार देखील घेऊ शकता. फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या लागणार आहेत. तुम्ही पुलावमध्ये आवडेल ते भाज्या यूज करू शकता. तर खडे मसाल्यामध्ये 1 तमालपत्र, 1 सकरी फूल, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी, 4 लवंग, अर्धा चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचाच आपल्याला इथे शहाजिरे घ्यायचे आहेत. चला तर मग फोडणीला सुरुवात करूया. फोडणीकरिता एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल छान असं तापवून घेतलं आहे. तेल छान तापलं ना की त्यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले घालायचे आणि ते सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. हे मसाले छान असे परतत आलेले आहेत, सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजवरती एक 5 ते 6 काजू आणि 7 ते 8 मनुके मी कट करून घातलेले आहेत. ते देखील मंद आचेवर मस्त असे परतून घेऊ. हे मनुके आणि काजू परतून झाले की आपण एक मोठा कांदा अगदी लांब चिरून मग यामध्ये घालायचा आहे. कांदा देखील मंद आचेवर परतून घ्यायचा. कांद्याला हलकासा सोनेरी कलर यायला सुरुवात झाली ना, तर इथे आपल्याला हिरवी मिरची, बटाटे, गाजर आणि बीन्स यामध्ये घालायचेत आणि ते देखील मंद आचेवर एक झाकण लावून 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ. 2 ते 3 मिनिटांमध्ये भाज्या हलकेशा परतून होतात. आता उरलेल्या भाज्या यामध्ये घालायचे. ढोबळी मिरची आणि फ्लावर मी घातलेली आहे, ही देखील झाकण लावून एक 2 ते 3 मिनिटाकरिता मंद आचेवर परतून घ्यायची आहे. आता इथे हे आपल्या भाज्या व्यवस्थित अशा शिजवून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण सोक केलेले तांदूळ घालूया. हलकेसे 2 मिनिटे हे तांदूळ आपण परतून घेऊ. तांदूळ एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे, जेणेकरून ते तुटणार नाहीत. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 2 वाटी मी तांदूळ घेतलेले होते, त्याकरिता मी 4 वाटी पाणी घातलं आहे. कारण हा पुलाव आपण कढईमध्ये करतोय. जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर 3.5 वाटी पाणी पुरेसं होतं. आता यामध्ये 2 चमचे मीठ आपल्याला घालायचं आहे. 2 चमचे मीठ पुरेसं होतं. आता मी फ्रोझन मटार घेतलेले होते. तर सर्वात शेवटी मी फ्रोझन मटार घालणार आहे, कारण फ्रोझन मटार ऑलरेडी शिजवलेले असतात. जर तुम्ही फ्रेश मटार यूज करत असाल ना, तर फोडणीमध्येच ते घाला, म्हणजे ते व्यवस्थित असे शिजवले जातात. आता पाण्याला एक छान अशी उकळी येऊन देऊ. पाण्याला उकळी आली ना की झाकण ठेवायचं. मंद आचेवर एक 10 ते 15 मिनिटे पुलाव छान शिजवून घ्यायचा. मध्ये एक वेळ झाकण काढून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून मंद आचेवरती हा पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. एक 15 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता इथे आपला अगदी मोकळा, सुटसुटीत असा व्हेज पुलाव बनून तयार आहे. सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून तो गार्निश करायचा आणि गरमागरम सर्व करायचा. हा पुलाव अगदी मोकळा, सुटसुटीत झालेला आहे, तुम्ही बघू शकता. चवीला तितकाच भन्नाट लागतो. तुम्ही असंच देखील एन्जॉय करू शकतो किंवा कढी किंवा बुंदी रायतासोबतही हा पुलाव अगदी भन्नाट लागतो. तर मोकळा, सुटसुटीत, चवदार असा व्हेज पुलाव अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एक वेळ घरी नक्कीच करून बघा. कसं झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.